सह्याद्रीच्या कुशीत जिथे दाट जंगल आणि उंच डोंगरांच्या सावल्या जुळतात तिथे एक छोटंसे गाव होतं, शिंगवे नाईक. या गावात जन्मला एक तरुण परंतु असामान्य बुद्धी आणि धाडसाचा माणूस बहिर्जी नाईक. बालपणापासूनच त्याचे डोळे सगळीकडे लक्ष देत, सगळीकडे शोध घेत. इतर मुलं खेळात रमली, पण बहिर्जी प्रत्येक हालचाल, प्रत्येक आवाज, प्रत्येक सावली लक्षात ठेवत असे. गावकरी त्याचे कौतुक करत म्हणायचे, हा लहान आहे पण त्याचा डोळा इतिहासच वाचतोय. एकदा गावाजवळ अचानक शत्रूची टोळी दिसली. सर्व गावकऱ्यांना भीती वाटली, पण बहिर्जी शांत होता. त्याने म्हटलं, थेट धावा करायची नाही, आधी त्यांची हालचाल जाणून घ्यायची आहे. माहिती हेच खरं हत्यार आहे. रात्री अंधारात तो एकटाच शत्रूंच्या जवळ गुपचूप गेला. झाडांच्या सावळ्यांमागून त्याने पाहिलं, ऐकलं, समजलं. कोण कुठे जाईल, कोण काय बोलेल, कोणावर विश्वास ठेवला आहे, सगळं त्याच्या लक्षात आलं. शिवाजी महाराजांचे स्वराज्य दिवसेंदिवस वाढत चाललं होतं, पण शत्रू वेगवेगळ्या मार्गांनी राज्यावर हल्ला करायचे योजना करत होते. महाराजांना हवे होते एक असा गुप्तचर जो शत्रूच्या तळात जाऊन प्रत्येक रहस्य उघड करेल. बहिर्जी नाईक स्वतः पुढे आला आणि ठरवलं, मी जाईन, शत्रूच्या डोंगरावरून माहिती घेईन आणि सुरक्षित परत येईन. साहस खूप धोकादायक होतं, पण बहिर्जीला भीती नव्हती. त्याने धैर्य, बुद्धी आणि संयम यांचा संगम केला. तो गुप्तपणे शत्रूच्या तळात गेला. त्याने प्रत्येक हालचाल पाहिली, प्रत्येक योजना समजली आणि प्रत्येक रहस्य सुरक्षितपणे महाराजांपर्यंत पोहोचवलं. रात्रभर तो लपून राहिला, शत्रूंच्या हालचालींवर लक्ष ठेवत राहिला. एका क्षणी त्याला शत्रू पाहत असल्याची शक्यता निर्माण झाली, पण त्याने श्वास थांबवला, सावलीत लपून राहिला आणि संयमाने परिस्थिती हाताळली. सकाळ झाली आणि बहिर्जी सुरक्षित परत आला. त्याने महाराजांना सर्व रहस्य सांगितलं. शत्रू कुठे जाणार आहेत, कोणावर विश्वास ठेवला आहे आणि कोणते धोके निर्माण होऊ शकतात. महाराजांनी पाहिलं ते दृश्य, बहिर्जीची शौर्य, बुद्धिमत्ता आणि सूक्ष्म निरीक्षणे. महाराज म्हणाले, हा माणूस फक्त धाडसी नाही, तर आपल्या स्वराज्याचा खरा रक्षक आहे. बहिर्जीच्या माहितीमुळे महाराजांनी शत्रूंच्या योजना मोडल्या. राज्य सुरक्षित राहिलं, स्वराज्य अधिक मजबूत झालं. बहिर्जीचं नाव इतिहासात फार मोठ्या अक्षरांत नाही, पण त्याचं धाडस आणि सूक्ष्म बुद्धी प्रत्येकासाठी प्रेरणा आहे. ही कथा आपल्याला शिकवते की संकटाच्या वेळी धैर्य, बुद्धी आणि संयमाचा संगम करून आपण मोठं यश मिळवू शकतो. जीवनात येणाऱ्या प्रत्येक आव्हानाचा सामना, शत्रूची हालचाल समजून घेणे आणि निर्णय विचारपूर्वक घेणे हेच खरे यशाचे सूत्र आहे. बहिर्जी नाईकाची प्रेरणा आपल्याला शिकवते, धैर्य धरा, बुद्धी वापरा आणि कधीही हार मानू नका.